नमस्कार. आता जिथे पालट असतं तिथे पालखी येऊन बसते. तिथून मग आता साणेवर जाणार. आता जाऊन साणेवर बसणार. ती उद्याच घरोघरी फिरत जाऊन अंधार आहे सगळा आणि आता आमची पालखी साणेवर चालली आहे. तेव्हाचा नजारा खूप बघण्यासारखा असतो. आता आम्ही साणेवर आलो. पालखीबरोबर अगदी बायका मुलांसहित सगळे अगदी साणेवरती येतात पालखीसोबत. आणि पालखी मग नाचत वगैरे पूर्ण ही होळीचं ते उभं केलं आहे त्याच्या गोल पूर्ण फेरी मारते नाचत वगैरे. नंतर येऊन साणेवर बसते. देव जरी नाचत असला तरी नाचवणारे आपणच असतो. आता पूर्ण राऊंड मारून झाला होळीला. आता येऊन साणेवरती बसणार. आपणच नाचवत असतो पालखी, पण एवढी एनर्जी असते आपल्यात. आता होळी लागेल. 12 वाजलेले आहेत. 12:15 आमची होळी लागते. हे फाक बोलतात. जे कोकणातले असतील त्यांना फाक म्हणजे काय माहीत असेल. होळी लागली. मुलं होळीतून नारळ काढताय. खरंच कोकणात जन्म घ्यायला नशीब लागतं. हा सगळा नजारा बघायला खरंच नशीब लागतं. पालखी, होळी, मुलं अगदी जीव तोडून धमाल करतात. लहान मुलं, मोठी माणसं. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन. हे बघा चिल्ली पिल्ली, माझा नातू, आजूबाजूची माझ्या दिरांची मुलं असे सगळे होळी खेळत आहेत. हॅपी होली. आता पालखी येते. नातू गेलाय पालखी आणायला. बघा कसा. आता बघा काका पुतण्या पालखी घेऊन आले. आता जाऊबाई, माझी सून पाय धुत आहेत, ओवाळत आहेत. आणि मग आमच्या सगळ्यांच्या ओट्या भरून झाल्या. आणि आजच आमच्या लग्नाला 40 वर्ष झाली. आमची ॲनिव्हर्सरी होती. म्हटलं चांगला दिवस आहे. बाजूला पालखी आणि आम्ही बाजूलाच केक कापला. आमच्यासाठी अगदी म्हणजे अगदी खूप आनंदाचा क्षण होता की त्याच दिवशी आमची ॲनिव्हर्सरी, ते पण पूर्ण 40 वर्ष. मला तरी खूप भारी वाटत होतं. देव बाजूला आणि तिथेच मी केक कापते. आणि मग पालखी निघाली. थोडी आमच्या अंगणात नाचली आणि मग पालखी नाचायला, शरण काढायला निघाली. हा आमच्या घोसाळे गावचं शिमगा आहे. सगळ्या व्हिडिओ बघा. मी 3-4 व्हिडिओ टाकल्यात.
आता पालखी गेली. आता कोणाकोणाचे शरण असतील काय, थोडी मुलं पालखी नाचवतील. अगदी थोडी नाही, 3-4 वाजेपर्यंत आमची पालखी नाचवतात. शिवाय कोणाकोणाचे शरण असतात. पालखी शरण काढत होती. कोणाचं काय असेल म्हणजे काम होऊ दे म्हणून वगैरे तर शरण ठेवतात. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा. मागच्या व्हिडिओ बघा सगळ्या.